गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत। मोदक तर खूप प्रकारचे केले जातात, पण आज आपण रव्याचे मोदक मस्त असे सोपे, झटपट होणारे व मुख्य म्हणजे कोणतंही महागडं साहित्य आणावं लागत नाही आणि बिघडण्याची शक्यता तर अजिबातच नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार। तर तूप घातल्यानंतर ह्यामध्ये लगेच चिरोटी रवा म्हणजेच बारीक रवा घालणार। जर तुम्ही जाड रवा घेतला ना तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा, पण मात्र इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि हा रवा छान असा 8 ते 9 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही। छान असा सुगंध येईल आणि हलका गुलाबी असा रवा दिसेल तसा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। बघा, असं सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून रवा हा तळाशी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही। हवंय तर तुम्ही मध्यम ठेवू शकतात, पण खूप मोठ्या गॅसवरती रवा अजिबात भाजायचा नाही, नाहीतर रवा हा कडक होतो आणि रव्याचे मोदक करकरीत लागतात। तर जवळपास 8 ते 9 मिनिट झालेली आहे आणि रवा छान असा आपला भाजला गेलेला आहे। तर इथं रवा हा असा दिसत आहे कारण ह्यामध्ये मी 2 टेबलस्पूनच तूप घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून 2 ते 3 टेबलस्पून तूप टाकू शकतात। त्यानंतर ज्या वाटीने मी इथं रवा घेतलेला आहे त्याच वाटीने समप्रमाणात डेसिकेटेड कोकोनट घेणार। तर इथं मी सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढून सुरीने छान असे त्याचे काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला हा खोबऱ्याचा खीस आहे। छान असा आता हा खोबऱ्याचा खीस यामध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर 2 ते 3 मिनिट छान असं खोबरं हे खरपूस भाजलं जाईल असं ह्यामध्ये परतत राहायचं। आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे रव्यामध्ये। त्यानंतर आता इथं साय मिक्स असलेलं थंड दूध घेणार। तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथं दूध घेतलेलं आहे। तर छान असं हे दूध टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं व गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची। मोदक बनवण्याच्या 15 मिनिट अगोदर मी अर्धी वाटी गरम दुधामध्ये काही केशर भिजत घातलेले होते, जेणेकरून छान असा मोदकाला रंग येईल। तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मस्त असा रंग आणि फ्लेवरही छान येईल मोदकाला। तर आता हे दूध ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे। दूध टाकल्यानंतर छान असं हे सारण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ शिल्लक राहता कामा नये। त्यानंतर ह्यामध्ये ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकणार व छान असं परत मिक्स करून घेणार अशा पद्धतीने। तर हे मात्र लक्षात ठेवायचं की गॅस हा मंद ठेवायचा आणि त्यानंतरच छान असं हे सारण भाजून घ्यायचं आहे। बघा, असं कोरडं हे सारण होत आहे। तर सारणामध्ये परत 1 वाटी दूध घालायचं आहे छान असं। बघा, गॅस अगदी बंद केला त्यानंतरही तुम्ही दूध टाकून छान असं मिक्स केलं तर काहीही हरकत नाही, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ होत नाही व छान असं आपलं सारण तयार होत असते। तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं। मध्ये फूड कलर म्हणजेच खाण्याचा पिवळा रंग टाकणार, अगदी थोडा, जास्त नाही, जेणेकरून मोदक हे अजूनच आकर्षक दिसतील म्हणून यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे। फूड कलर टाकल्यानंतर छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे सारण मस्त असं तयार होतं बघा अशा पद्धतीचं। त्यानंतर ह्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड घालायची आहे, जेणेकरून मोदक छान असे चवीला अप्रतिम लागतील व छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सारण बनून तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। त्यानंतर एका ताटामध्ये काढून छान असं हे सारण थंड करून घ्यायचं आहे। हे मिश्रण पंख्याखाली अजिबात थंड व्हायला ठेवायचं नाही, अशा पद्धतीने ताटामध्ये पसरून घ्यायचं, जेणेकरून पटकन हे सारण थंड होतं। तर अशा पद्धतीने
4 ते 5 मिनिटानंतर बघा असं हलकं कोमट हे मिश्रण आहे. तोवरच मी याला हाताने छान असं मळून हा गोळा तयार करून घेणार. छान असा हा गोळा हाताने सॉफ्ट करून घेतला म्हणजे मोदक केल्यानंतर मोदकाला एकही तड जात नाही. तर इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. आता ह्या साच्याला तूप लावून घेणार. तर प्रत्येक मोदकाच्या वेळेस तूप लावायची काही गरज नाही. 2 ते 3 मोदकांच्या वेळेसही तूप लावलं तर बाकीचे सहज हे मोदक तयार होतात. परत लावण्याची काही गरज नाही. तर आता एका हाताने इथं मी सारण्याचा गोळा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीचा, व आता ह्या साच्यामध्ये भरणार. असं दाबून भरायचं जेणेकरून मोदकाला छान अशा कळ्या दिसतील. तर मिश्रण भरल्यानंतर साचा बंद करायचा अशा पद्धतीने आणि शिल्लक राहिलेलं मिश्रण अशा पद्धतीने बोटाने काढून घ्यायचं. बघा किती सुंदर आणि आकर्षक हा मोदक तयार झालेला आहे. अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही नेहमीप्रमाणे माझी साधी सोपी रेसिपी आहे. किंवा दुसरी पद्धत अशी की अशा पद्धतीने लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. 21, 11 किंवा 51 आपल्याला जेवढे मोदक पाहिजे असतील तेवढे. तर ह्या प्रमाणामध्ये एकूण 30 मोदक असे बनतात. असे संपूर्ण गोळे तयार केल्यानंतर अगदी भराभर हे मोदक तयार होतात. काहीही वेळ लागत नाही. फक्त 10 मिनिटामध्ये आपले हे मोदक तयार होतात. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक तयार करू शकतात. किती छान दिसत आहेत ना. तर अशाच पद्धतीने सर्व मी हे मोदक आता तयार करून घेणार. बघा किती सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर जिभेवर ठेवताच विरघळणारे एवढे हे मौसूद मोदक तयार होत असतात. तर बाप्पांच्या तर हा आवडीचा नैवेद्य आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. तुमची एक कमेंट्स माझी प्रेरणा आहे, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. नमस्कार. आज आपण मस्त असे बेसनपासून छान असे इन्स्टंट मोदक तयार करणार आहोत. बेसन न भाजता, पाक न करता, न खव्याचा वापर करता, न मिल्क पावडर टाकता छान असे अगदी सहज झटपट होणारे मोदक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. एक बाउल घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ म्हणजेच इथं मी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही घरामध्ये अवेलेबल असलेले कोणतीही वाटी किंवा कप सेट करून घ्यायची, त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे. तर इथं 2 वाटी पिठासाठी मी 1 वाटी फुलफॅट म्हशीचं दूध घेणार. बेसन पिठानुसार तुम्हाला दूध हे कमी अधिकही लागू शकते. तर ज्या वाटीने मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने बेसन पीठ हे मोजून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण हे दूध ह्यामध्ये टाकायचं नाही, हळूहळू टाकायचं व छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये 1 वाटी दूध टाकल्यानंतर बघा असं हे घट्टसर मिश्रण होत आहे. तर अजून यामध्ये मी पाव वाटी दूध टाकणार. तर पूर्ण हे दूध टाकून घेतल्यानंतर बघा अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये गुठळ्या अजिबात राहू द्यायच्या नाही. बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. न हे मिश्रण जास्त पातळ केलेलं आहे, न जास्त घट्ट केलेलं आहे. अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट ह्या मिश्रणाला असंच राहू द्यायचं आहे झाकून. तर अशा पद्धतीने 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया. सर्वप्रथम मी इथं गॅसवरती जाड तळाची कढई घेतलेली आहे. आता ह्या कढईमध्ये 1 वाटी मोजून साजूक तूप घातलेलं आहे अशा पद्धतीने बघा. तर गॅस हा चालू केलेला आहे आणि छान असं हे तूप आता वितळू द्यायचं आहे अशा पद्धतीने. तर संपूर्ण हे तूप छान असं वितळलेलं आहे. आता गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे. हाय अजिबात करायची नाही किंवा मीडियमही ठेवायची नाही. व छान असं यामध्ये आता सर्व हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. किंवा तुम्ही एक अर्धा मिनिटाकरिता गॅस बंदही केला तरी चालेल आणि यामध्ये हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तळाशी हे मिश्रण अजिबात लागणार नाही.
तर संपूर्ण हे मिश्रण ह्यामध्ये टाकल्यानंतर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे गॅस बंद वगैरे काही केला नाही, कमी केलेला होता तर तसाच राहू देणार आणि अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार बघा। आणि मस्त असं हे मिश्रण परतत राहायचं आहे हात न थांबवता आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, अजिबात मोठा गॅस किंवा मीडियम ठेवायचा नाही। तर अशा पद्धतीने रंग बदलूस तर ह्या मिश्रणाला आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण भाजायला किती मिनिट लागले हे देखील सांगते मी। तर बघा अशा पद्धतीने आता हळूहळू ह्या मिश्रणाचा रंग देखील बदलत आहे आणि असं कोरडं होत आहे। तर अजिबात हात न थांबवता छान असं हे मिश्रण परतत राहायचं आहे। तर इथे मी रवा टाकत आहे, रव्याऐवजी तुम्ही मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता। काही यामध्ये अवघड नाही, बेसन भाजायची खटपट नाही किंवा पाक करायचीही गरज नाही। तर ह्यामध्ये लेंथी प्रोसेस अशी काही नाही, अगदी साधी सोपी आहे। तर इथं वजनी प्रमाण दिलेलं नाही मी, अशा पद्धतीने घरगुती आपण वाटीने देखील हे प्रमाण घेऊ शकतो। तर तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, पाहून घ्यायचं। तर अशा पद्धतीने एकूण 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर बघा छान असं हे मिश्रण भाजून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला रवा घालायचा आहे ह्या स्टेजला, जेणेकरून छान असे खमंग हा पदार्थ तयार होईल आणि चवीला देखील उत्कृष्ट लागेल। अशा पद्धतीने लो फ्लेमवरतीच छान असे हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनिटापर्यंत असं परतत राहायचं आहे। ही प्रोसेस अजिबात स्किप करायची नाही, अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर साधारण 15 मिनिटापर्यंत लो फ्लेमवरती छान असं खरपूस हे मिश्रण मी भाजून घेतलेलं आहे। तर तुम्ही मिश्रणाचा रंग देखील बघू शकता, किती मस्त असा आलेला आहे आणि असं मोकळं हे मिश्रण झालेलं आहे। तर छान असा घरामध्ये सुगंध देखील दरवळत आहे। तर आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आणि कढई ही खाली उतरवून घेणार। तर ज्या वाटीने मी इथं 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याच वाटीने इथं आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे, म्हणजे 2 वाटीचं निम्म्या 1 वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे। तर छान अशी आता हे साखर मी मिक्सरमध्ये फाईन बारीक करून घेणार। साखरेसोबतच यामध्ये मी आता 2 वेलदोडे टाकत आहे, जेणेकरून छान अशी चव येईल अजूनही, त्यासाठी यामध्ये वेलदोडा टाकलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ देखील टाकू शकतात। तर अशा पद्धतीने गॅस हा बंद केलेला आहे आणि हे मिश्रण अजून गरम आहे। यामध्ये मी आता ह्या स्टेजला पिठी साखर ही टाकून घेणार व छान असं अशा पद्धतीने मिक्स करून घेणार। तर ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे। तर मी इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड हवे असतील साखरेचं प्रमाण हे थोडं अजून वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार। तर अशा पद्धतीने छान असं आता हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा अजून गरम आहे। तर ह्यामध्ये पिठी साखरच घालायची। जर ह्या मिश्रणामध्ये आपण अख्खी साखर घातली ना तर याला पाणी सुटू शकते आणि आपले हे लाडू अजिबात बनणार नाहीत। तर ह्यामध्ये शक्यतो पिठी साखरच टाकायची, अख्खी साखर अजिबात टाकायची नाही। पिठी साखर टाकून छान असं हे मिश्रण मिक्स केल्यानंतर आता 1 मिनिटापर्यंत गॅस मी परत चालू करणार आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेणार। फक्त मिनिटभरासाठी गॅस चालू करायचा आहे आणि हे मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर जास्त मिश्रण हे शिजवून घ्यायचं नाही, फार तर फार 2 मिनिट झाले तरी चालेल, पण ह्यापेक्षा अधिक नाही। तर आता मी गॅस बंद करणार आणि बघा कढई ही खाली उतरवून घेतलेली आहे आणि छान असं आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेणार आणि थंड करून घेणार, अगदी हलकं कोमट, जास्त नाही। तर असं हलकं कोमट आहे मिश्रण, तोवर मी आता याला
अशा पद्धतीने हाताने मळून याचा गोळा करून घेणार। तर अशा पद्धतीने बघा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि इथं हा मोदकाचा साचा घेतलेला आहे। तर माझ्याकडे हा मीडियम आकाराचा साचा उपलब्ध आहे, तुमच्याकडे जोही असेल तो तुम्ही घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ह्या साच्याला आता मी थोडंसं तूप लावून घेणार। अगदी प्रत्येकी मोदक करताना तूप लावायची गरज नाही, 3 ते 4 मोदकांच्या नंतरही लावला ना तर काही हरकत नाही। तर अशा पद्धतीने याला तूप लावून बंद करून घेतला। त्यानंतर यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा अगदी सहज हा कडेचा भाग काढून घ्यायचा आहे वरती आलेला, जेणेकरून छान असा सुबक आपला हा मोदक तयार होतो। बघा असं दाबून भरायचा आहे आणि मध्ये अशा पद्धतीने भरल्यानंतर ह्यामध्ये मी काही ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत व ह्यामध्ये आता ही फिलिंग भरणार। अशा पद्धतीने तुम्हाला नको असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट स्किप करू शकतात व अशा पद्धतीने मध्ये हे सारण भरल्यानंतर त्यामध्ये मी हे ड्रायफ्रूटचे काप भरून घेतले व असं याला छान असा बंद करून घेणार। मोदक बनवल्यानंतर साच्याच्या वरती असं हे मिश्रण आलेलं आहे, हे असं हाताने काढून घ्यायचं। बघा काढून दाखवते मोदक किती सुंदर तयार झालेला आहे। मस्त असा हा इन्स्टंट गणपती बाप्पांचा आवडता मोदक तयार झालेला आहे। तर आपण अशाच पद्धतीने सर्व हे मोदक तयार करून घेणार आहोत। किती सुंदर दिसत आहेत ना, तसेच हे खायला देखील चविष्ट असतात। तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। अगदी नवशिकाऊसुद्धा पहिल्याच प्रयत्नात बनवतील एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे। तर परत साच्याला तूप न लावता अशाच पद्धतीने बघा दुसराही मोदक मी तुम्हाला तयार करून दाखवते। तर अशा पद्धतीने दुसराही मोदक मी तयार करून घेतलेला आहे। तर 2 वाटी बेसन पिठामध्ये एकूण आपले हे 51 मोदक तयार होत असतात। अजिबात टाळूला न चिटकता तोंडात टाकताच विरघळणारे एवढे हे मऊसूत मस्त असे इन्स्टंट मोदक तयार होत असतात। तर आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे। 10 दिवस प्रत्येकी घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक किंवा काही गोड करतच असतो। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे मोदक हे तयार करून पहा, अगदी परफेक्ट असे येतात न चुकता। मस्त असे मऊसूत हे मोदक तयार होत असतात। बघा किती सुंदर झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी सर्व हे 51 मोदक तयार करून घेणार। किंवा तुम्हाला मोदकाच्या मध्ये ड्रायफ्रूटचं सारण जर भरायचं नसेल तर अशा पद्धतीने मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्यायचं व त्यावरती बघा असे ड्रायफ्रूट अगदी थोडे ठेवून घ्यायचे किंवा केसरसुद्धा तुम्ही ठेवू शकतात आणि अशा पद्धतीने ह्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व साचा बंद करायचा आहे। अगदी सहज हा सुद्धा मोदक छान असा लागतो। जर तुम्ही ड्रायफ्रूट भरायचे नसतील तर तुम्ही स्किप करू शकता व अशा पद्धतीने देखील मोदक हे तयार करू शकतात। मस्त असे हे मोदक तयार होतात। तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे आपण ह्या मोदकांमध्ये कोणत्याही मिल्क पावडरचा किंवा खव्याचा वापर न करता किंवा कोणताही पाक तयार न करता अशा पद्धतीने छान हे सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत। अजिबात वाटत नाही की आपण हे मोदक घरीच तयार केलेले आहेत। जसे आपण बाहेरून आणत असतो सेम तसेच हे मोदक तयार झालेले आहेत व चवीला देखील उत्कृष्ट लागतात। तर अशा पद्धतीने बघा मस्त असे पिस्त्याचे काप यावरती लावलेले किती सुंदर दिसत आहेत ना। तर तुम्हाला मोदक तोडूनही दाखवते। अशा पद्धतीने बघा आतमध्ये हे ड्रायफ्रूटचं सारण भरलेलं व मस्त असा मऊसूत हा मोदक तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। त्यासोबतच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांसोबत देखील शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।